तर वेलकम बॅक टू माय चॅनल आणि माझ्या या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे नागपंचमी. त्यानिमित्ताने म्हणता येणार नाही, रोजच अशी रांगोळी वगैरे असते, पण ही फुलं वगैरे बाहेर सजवलेलं आहे ते नागपंचमीच्या निमित्ताने सजवलेलं आहे. तर सर्वांना सर्वात आधी नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सकाळी रांगोळी वगैरे झाली. इथे महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातलेला आहे, स्वामींना अभिषेक घातलेला आहे. व्हिडिओ शूट करण्याचं कारण असं की अभिषेक घालताना मुलाने अभिषेक घालायला सुरुवात केलेली, मी पण होते, कारण त्यांनी उपवास केलेला आहे. म्हणून त्याचं म्हणणं होतं की मम्मा मी आज उपवास धरणार. तर म्हटलं चला, त्याला म्हटलं ह्या निमित्ताने तो महादेवाच्या पिंडीला अभिषेक घाल. तरी ते अभिषेक घालून झालेला आहे, देवपूजा झालेली आहे. त्याच्यानंतर आज आमच्याकडे बनवतात उकडीचे म्हणजे कानावले बोलतात, मोदक म्हणतातच उकडीचे, तसेच कानावले असतात. ते कसे असतात ते मी तुम्हाला दाखवते नंतर. तर इथे कानावल्यानं सुरुवात केलेली आहे. नारळ फोडलेलं आहे. नारळ फोडून झाल्यानंतर इथे खोबरे असं बारीक करून घेतलं आणि मग माझ्या काही मुलग्याने मदतीला हातभार थोडा लावला. बोलला मम्मा मी इथे खोबरं बारीक करून आणतो. तो आलेला आहे आणि त्याला खुशी झाली की बघ मम्मा मी बारीक खोबरं केलं आहे. तर इथे पीठ किनवून घेतात. तर मी काय केलेलं आहे, इथे उकळतं पाणी घेतलेलं आहे छान आणि तांदळाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि उकळतं पाणी घेतलेलं आहे. आणि एका साईडला मी खोबऱ्याचा किस करून घेतला होता. त्याच्यासाठी मी तूप घेतलेलं आहे कढईमध्ये. त्याच्यामध्ये आपले हे बोलतात ना, म्हणजे ती खसखस असते ना, तिळीसारखे, तिळीबरोबर ती खसखस टाकलेली आहे. त्याच्यात खोबरं टाकलेलं आहे, वेलची पूड टाकलेलं आहे, गूळ टाकलेलं आहे आणि तिथे एका साईडला सारण बनवून घेतलेलं आहे. आता ही तांदळाच्या पिठाची जी आयडिया आहे ना, ते पीठ किनवून घेतलं जातं. पण मला सकाळीच आई घरी आली होती आणि मला बोलली जास्त काय उपद्व्याप करू नको, कारण तुझा हात म्हणजे थोडा माझा हात फ्रॅक्चर थोडासा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर जरा जरी भार पडला ना की त्रास होतो. तर तिने ती आयडिया दिली आणि खरंच आईची आयडिया एकदम उत्तम भन्नाट निघाली. अजिबात कानावले, अजिबात तुटलेले फाटलेले कुठेच नाहीत. आता जसं आपण मोदकाला वाटी करतो ना, तशी वाटी करून घ्यायची, त्याच्यामध्ये सारण भरायचं. मोदकाला आपण पाकळ्या बनवतो आणि त्या मिटकून असं मोदक छान बनवतो. तर इथे अशा पद्धतीने कानवले बनवायचे असतात. आता एका साईडला खुल्लं ठेवलेलं बघा, तिकडे असे तोंडाने फुंकर घालायचे पहिल्या काळात, असे माझी आजी वगैरे आई. तरी मी तसं काही केलेलं नाही, तसे डायरेक्टली बनवले आणि फायनली आपले कानवले तयार आहेत. आणि कानवल्याची मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तो कानवल्याचा पूर्ण व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू